पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना आणि उपस्थित सर्व पाहुण्यांना घेऊन चालतोय मैदानावरती। आजच्या रजनीतील राष्ट्रवादी चषक 2022चा चौथा साखळी सामना अगदीच आजच्या रजनीच्या मध्यंतरापर्यंत येतोय असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही। बरोबर 11:45 होत आहेत आणि अगदीच चौथा साखळी सामना रंगला जातोय। भोलेनाथ आवरे विपक्ष महागणपती चिरनेर, पितापुत्राची लढत आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही। एक कैलासपती स्वयंभू शिवशंभू तर दुसरीकडे महागणपती चिरनेर। फलंदाजीसाठी मला वाटतोय पाचारण केलंय चिरनेर संघाला। आवरे संघानं अगदीच चिरनेरच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी कुणाकडून? सूरज दयानंद ठाकूर यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकाराला रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी दिली जाईल। आपल्याकडे अगदीच ती रक्कम सूरज पाटील यांच्याकडून आलेली आहे। सूरज दयानंद ठाकूर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये आता चौकार षटकाराला। सलामीची जोडी मैदानावरती जाताना दिसतोय। प्रत्येक षटकार आणि चौकाराला 100 रुपयाची धनराशी दिली जाईल। साईश आणि त्याचबरोबर ऋषिकेश, स्ट्राईक एंडकडे ऋषिकेश, नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय साईश। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल दोन्ही संघाचा 12वा खेळाडू संदीप गावंड, गोलंदाजी मार्कवर सज्ज। साईश नारंगीकरनं जर षटकार लगावला 2 षटकारांसाठी योगेश जोशी यांच्याकडून 200 रुपयाची धनराशी। क्वालिफाईड पंच सन्नी सर, गणेश बाविस्कर या वेळेला मैदानात। संदीप गावंड ऑन ट्रॅक, गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। हा बॉली पद्धतीचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न। या वेळेला कमरेतून वाकला ऋषिकेश, चेंडू सरळ गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव। पहिला चेंडू उत्तम, इथं मात्र अजूनही चेंडू आणि बॅटचं समीकरण येत नाही। स्कोरबोर्ड वरती एकेरी, दुहेरी, तिहेरी, चौकार किंवा षटकार काय लगावला जाईल? ऋषिकेश स्वतःचं खातं कसं उघडणार? संदीप गावंड पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉट वरती चेंडू अलगद या वेळेला उचली घेतली आणि या वेळेस आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव। तिसऱ्या पंचांची मागणी केली जातोय। थर्ड अंपायर प्लीज। आवरे या संघातून खेळणारा संदीप गावंड डाव्या हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय। विंधणे एंड कडून मारा करतोय, एक जलद गतीचा गोलंदाज। पंचांच्या उजव्या हातानं मारा करणारा हा गोलंदाज। या वेळेला मात्र त्याच्यावर आक्षेप आहे खेळाडूचा। आक्षेप जर योग्य ठरला तर संपूर्ण प्रतियोगितेत शृंखलेत या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही। आणि त्याचबरोबर आता मला वाटतोय मनोहर 61 धावांचं आव्हान होतं, म्हणजे टॉप स्कोर असावा या रजनीतील तो, तर त्या संघाला कदाचित पुढच्या फेरीसाठी पुढे वाटचाल दिली जाईल। पाहायचं आहे काय असणार आहे। आणि आज आपण कुमारी ओवी व कुमारी आराध्या क्रिकेट क्लब आणि फ्रीडम ग्रुप धाकटिजुई आयोजित राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 आयोजक अलंकार म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, प्रकाश पाटील, आदित्य जोशी, राकेश चिर्लेकर, सुंदर मोकल, दीपक घरत, समाधान घरत, अमोल जोशी, अमित पाटील, प्रमोद मोकल, किरण घरत, अमित जोशी, रोशन घरत, प्रतीश मोकल, स्वप्नील म्हात्रे, राहुल घरत आणि नारायण घरत। या वेळेला मात्र बॅटमधून पहिला षटकार। या वेळेला सूरज दयाराम ठाकूर यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी इथं मिळतोय। अगदीच आपल्या बॅटमधून लगावलेला षटकार 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार लगावला गेला आणि अगदीच 2 षटकारांसाठी ऋषिकेशला, साईशला 200 रुपये प्रत्येक षटकारास दिलं जाईल। या वेळेला पुन्हा एकदा तोच ऋषिकेश ऑन ट्रॅक, गोलंदाजी मार्कवर संदीप गावंड, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करणार। अबाली पद्धतीचा चेंडू, जोरदार अपील। या वेळेला मात्र चुकीला माफी नाही, पकडला जातोय जेल। ऋषिकेशचा संपला खेळ। अगदीच राम पाटील डीजे मास्टर यांच्या माध्यमातून संचलित होत आहेत। नितीन ठाकूर चिरनेर यांना विनंती असेल आपण प्लीज आपलं आसन वाट पाहतोय अतिथी कक्षात। नितीन
ठाकूर चिरणेर, आपल्याला विनंती असेल चौथ्या चेंडूवरती खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. अगदी जर पाहिला मनोहर तर हा चेंडू विश्वजित ठाकूर याची आठवण करून देणारा चेंडू गुडलाईन स्पॉटवरती टाकला, एक विशिष्ट उंची घेतली, 4.5 ते 5.5 फूट उंचीपर्यंत उसळला चेंडू, हलकीसी कडा घेतली बॅटची आणि विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. झेल बाद. पहिला मोहरा गारत, पहिला हादरा बसला चिरणेर टीमला. ऋषिकेशच्या स्वरूपात ज्यानं 3 चेंडू खेळला, पहिले 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. चेंडू जर उत्तम होता त्याला सन्मान देणं गरजेचं होतं. ऋषिकेशचा निर्णय कुठंतरी चुकला आणि इथं मात्र खेळ ऋषिकेशचा हुकला. ऋषिकेश आला बॅक टू पॅव्हेलियन. अगदीच कोणत्याही चेंडूला जर आपण थ्रो केलात मैदानावरती तर 6व्या चेंडूवरती आपल्याला आक्षेपार्ह या प्रतियोगितेत एक गोलंदाज जर आपण थ्रो म्हणून घोषित झाला तर आपल्याला पुढच्या वेळेस गोलंदाजी दिली जाणार नाही याची नोंद. आणि आयोजकांकडून या वारंवार सूचना येत आहेत, महत्त्वाच्या सूचना. कारण आज अगदीच यावेळेस संदीप गावंड हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला मात्र चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असावा. क्वालिफाईड पंचांकडून इशारा येणार. 5 चेंडू संपले जात आहेत. पंचांच्या उजव्या हातानं विंदणे एंडकडून मारा करणारा गोलंदाज संदीप गावंड यशस्वी गोलंदाज ठरला. एक षटकार जरी आपण पाहिला तर एक सफलता प्राप्त केली आणि 4 चेंडू निर्धाव फेकलेत. वाव, अतिशय पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू विसावला जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 6 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपतोय. एका षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावपटलावरती एक बाद. 6च्या घरामध्ये चिरणेर. प्रत्येक रजनीत 8हून अधिक समालोचक आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतील. आणि म्हणूनच ओवी आराध्या क्रिकेट क्लब व फ्रीडम ग्रुप धाकटीजोई आयोजित राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला गोलंदाज दर्शन म्हात्रे हा सुद्धा डाव्या हातानं गोलंदाजी करणार. राऊंड द विकेटनं मारा करतोय. पंचांच्या डाव्या हातानं मारा करताना डिपेक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिस्टेक म्हणावी लागेल आणि त्याचबरोबर इथं मिळाला जातोय चौकार. या चौकारांशी धावसंख्या धावपटालावरती वधारली गेली. एक षटकार आणि एक चौकार म्हणजे अजूनही आपल्याला एकेरी किंवा दुहेरी धावसंख्या दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. साईशच्या बॅटमधून आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. साईश मात्र आता वैयक्तिक एक चेंडू फेस झालाय, सामोरे गेलाय आणि धावसंख्या स्वतःच्या आणि संघाच्या धावपटालावरती वाढवल्या गेल्या. 4-10 धावसंख्या धावपटालावरती दिसत आहेत. क्वालिफाईड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दर्शन म्हात्रे ऑन ट्रॅक. राऊंड द विकेटनं मारा करतोय पंचांच्या डाव्या हातानं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पाहायचं आहे. इथं मात्र कुठेतरी टायमिंग मिस झाला, परंतु तरी एक धावसंख्या पलून काढली. 5 धावसंख्येने केलतोय स्वतः साईश आणि धावसंख्या धावपटलावरती डबल एक्का 11 एक बाद म्हणजे 3 एक्के. आत्ता धावपटलावरती एक षटक आणि 2 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपला जातोय. 4 षटकांचा सामना असेल आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये जवळजवळ 60-61 धावसंख्या, कारण प्रतिस्पर्धी टीम आवरे टीम आहे. या आवरे टीमच्या समोर जर आपल्याला विजय संपादन करायचा असेल तर चिरणेर सारख्या टीमला 24 चेंडूंमध्ये 55 ते 60 धावसंख्या, कारण चिरणेरमधून जर पाहिलं तर गोलंदाजी अतिशय भेदक गोलंदाजी याही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. असे गोलंदाज चिरणेरच्या टीममध्ये आहेत. एक हाती विजय आपल्याकडे खेचून घेऊन जाऊ शकतील गोलंदाजीतून. अशा प्रकारची स्ट्रॉंग गोलंदाजी चिरणेरची
मैदानावरती पाहायला मिळेल, मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न करा, प्रहार करण्याचा प्रयत्न, इथं मात्र फसला गेला. चेंडू सरळ गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकातील अर्धा षटक म्हणजे 1.5 षटक संपला जातो. 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपतोय. 9 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 1-11. अतिशय सुरेख पाहिला आणि दिली दिशा. चेंडू जाणार सीमा रेषेच्या बाहेर. ओवी इंटरप्राइजेस सिक्सर. आता जर पाहिला आपण तर या 1 षटक आणि 4 चेंडूंमध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 एकेरी अशी धावसंख्या. बाकी सर्व डॉट चेंडू आपल्याला 1 विकेट सफलता प्राप्त झाली. आणि मात्र तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला विवेक हातनोळकर. पुन्हा एकदा कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, जोरदार अपीलला दाद दिली. या वेळेला मात्र दुसरा झटका, दुसरा हादरा बसतोय चिरनेर टीमला. खेळाडू येणार बॅक टू पॅव्हेलियन. सूचना दिली जाणार नाही तर प्लीज मी आयोजकांनाच विनंती करेन आत्ता, कारण येत्या 1.5 मॅचमध्ये जवळजवळ 6 वेळा आपण अनाऊन्स केलंय की प्लीज सीमारेषेच्या पट्ट्याच्या अगदीच पुढे कुणीही बसू नका. आयोजकांकडून ही सूचना आहे. आत्ता मात्र आयोजकांकडून सूचना दिली जाणार नाही, थेट कारवाई केली जाईल याची नोंद सर्व उपस्थित असणाऱ्या क्रीडा रसिकांनी घ्यायची आहे. आपणही कधीतरी आयोजक असतो आणि ज्या वेळेला आपल्या आयोजनामध्ये अशा प्रकारचं कृत्य कुणी केलं तर आपल्या मनाला काय वाटेल हे प्रत्येकानं अगोदर या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. तर त्या टॉवर समोर बॅनर समोर बसलेले असतील अशा काहीकांना विनंती असेल की प्लीज आपण पडद्याच्या पाठीमागे बसण्यासाठी आपल्याला विनंती केली जातोय. तर इथं मात्र विवेक हातनोलकर याची जागा भरून काढण्यासाठी आला राकेश पुंडेकर. पुन्हा एकदा कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र डाव्या इष्टीच्या पंचांच्या उजव्या इष्टीच्या अगदीच बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 18च्या घरात पोहोचल्यानंतर 1 चौकार, 2 षटकार आणि धावसंख्या धावपटलावरती वधारली जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज, सांघिक पहिलं, दुसरं आणि वैयक्तिक पहिलं हा गोलंदाजी मार्कवरती आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथं मात्र धोका कदाचित संभवला असता. इथं मात्र सुस्थितीत पोहोचतोय हा पुंडेकर खेळाडू राकेश पुंडेकर. 1 धावसंख्या पूर्ण करतायत. या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 19च्या घरामध्ये. जर विचार केला आपण तर मनोहर अगदीच म्हणजे ज्या सरासरीनं आपल्याला वाटचाल करायची आहे जवळजवळ 9 9:30च्या सरासरीनं वाटचाल करताना दिसतोय, कारण आतापर्यंत 2 सफलता प्राप्त झाल्या, त्यातील एक ऋषिकेश नारंगीकर आणि दुसरा विवेक हातनोलकर. या वेळेला मात्र राकेश पुंडेकर आणि त्याचबरोबर साईश, अजूनही सलामीसाठी गेलेला साईश, ज्या साईशच्या बॅटला सूर गवसला होता, ज्या साईशनं आतापर्यंत 7 चेंडू फेस झालाय, त्याच्यामध्ये 1 चौकार, 2 चेंडू फेस झालाय, त्याच्यामध्ये 1 चौकार आणि 1 एकेरी अशी धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात 5. तोच साईश अजूनही गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याचबरोबर खेळाडूंसाठी असणाऱ्या खुर्च्या आपल्याला अतिथी कक्षाच्या समोर फक्त खेळाडूच त्या खुर्च्यांवरती बसतील याची नोंद घ्यायची आहे. आणि म्हणूनच महत्त्वाच्या काही सूचना दिल्या जात आहेत, त्या सूचनांचं पालन करणं अगदीच आता चैत्र महिना उजाडला की घरी गर्मीनं हैराण झालेला माझा सर्व क्रीडारसिक मनसोक्त आनंद घेण्यासाठी मैदानावरती येतोय. आणि म्हणूनच गावागावामध्ये एका तालुक्यात ऑन ॲट अ टाइम एका रात्री 3 ठिकाणी नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही मात्र मानाची स्पर्धा आहे राष्ट्रवादी चषक 2022चा देखणा थरार. पुन्हा एकदा राकेश पुंडेकर पुन्हा एकदा गडा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतोय तोपर्यंत सेकंड स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. 1 धावसंख्या पूर्ण होतोय. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 20च्या घरात. 2 दशक पूर्ण करताना दिसतोय. आता जर अगदीच पाहिला आपण तर पहिला सामना
जरीमरी खोपटा या संघानं पहिला सामना जिंकला आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदीच दुसरा सामना वहाल संघानं तिसरा सामना गोवटणे संघाला परास्त करून तारा या संघानं मजल मारली। आता मात्र चौथा सामना या वेळेला आपल्याला प्रगती पथावरती मैदानावरती पाहायला मिळतोय। तिसरा गोलंदाजी मार्क रोहित, आतापर्यंत 2 चेंडू फेकले रोहितनं। पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव। बोरकार या संघानं विजय संपादन केलं। रायझिंग स्टार तारा हा संघ मात्र परास्त झाला। या वेळेला होणार नाही चुकी। आतापर्यंत पाहतोय एसटी रक्षकानं 3 झेल उत्तम पकडल्या, इथं मात्र पुन्हा एकदा तिसरा हादरा पाहायला मिळतोय, तो साईच्या स्वरूपामध्ये चिरनेर टीमला। अगदी जर पाहिलं तर गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण आतापर्यंत 3 झेल ते एसटी रक्षकाकडे गेलेले आहेत। बॅटला चाटून जाणारा चेंडू, एसटी रक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही। मला हा एसटी रक्षक आठवतोय चिरनेरच्या मैदानावरती उत्तम, मला वाटते पिरकोन किंवा आवरे या संघाशी झुंज असताना या आवऱ्याच्या एसटी रक्षकानं एक हाती आपल्याकडे सामना अतिशय चांगल्या प्रकारे एसटी रक्षक म्हणून कामगिरी निभावली होती। तो एसटी रक्षक आवरे टीमचा आहे। इथं मात्र पाहायचं आहे नवीन आलेला मात्र फलंदाजी मार्कवर परेश परदेशी काहीसा कान मंत्र देतोय खलबतखान्यात। अशाच प्रकारचा कान मंत्र बहिर्जी नायकांना माझे राजे द्यायचे, अशा प्रकारचा कान मंत्र यशस्वी मोहीम करायची असेल, हा सामना आपल्याला फत्ते करायचा असेल तर पुन्हा एकदा एक आक्रमक पवित्रा अवलंबावा लागेल। अशा प्रकारचा कान मंत्र राकेश फुंडेकर यांचा असावा कदाचित परदेशी आला। आणि अगदी साईजसाठी लावलेली धनराशी गोल्डन चान्स सुवर्ण संधी होती, कुठंतरी गमावली साईशनं। पुन्हा एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला दिशा दिली जातोय। तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली, एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय। परदेशीला एक धावसंख्येबरोबर स्वतःचं खातं परेश परदेशी याने उघडलं। धावसंख्या धावपटालावरती आमचे स्कोरर कांचन पालकर सांगतायत 2 षटकं आणि काही चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती 21, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 21। वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला रोहित म्हात्रे। राईट अमोर द विकेट मारा करतोय विंदणे कडून। या वेळेला मात्र पकडला जाईल झेल, इथं संपला जातोय राकेश फुंडेकरचा खेळ। यावेळेस अगदी जर पाहायला मिळेल आपल्याला आतापर्यंत राकेश फुंडेकर यांना 5 चेंडू 3 चेंडू फेस झाला आणि 3 चेंडूंमध्ये स्वतःच्या खात्यावरती 2 धावसंख्या जमा केल्या। आणि राकेश फुंडेकरला बॅक टू पॅव्हेलियन त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय साहिल चव्हाण हाही सुद्धा 2-3 वर्षापूर्वी अगदीच फार्मात असणारा खेळाडू मिडल ऑर्डरला खेळण्यासाठी येतोय, मधल्या फलीमध्ये खेळण्यासाठी येतोय। चौकार षटकारांची बहुचारी याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का? आणि तोच मात्र रोहित म्हात्रे अतिशय सुरेख फॉलोथ्रो मध्ये स्वतः गॅदर करण्याचा प्रयत्न, यशस्वी गोलंदाजाचा 1 धावसंख्या पूर्ण केली जातोय। परेश परदेशी याच्या बॅटमधून 1-1 अशा प्रकारे धावसंख्या येताना दिसत आहेत। 2 चेंडू फेस होतोय, धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय 4 बाद 22च्या घरामध्ये। अगदीच उत्तम या वेळेला षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच सँडी पालकर यांच्याकडून तिसरा षटक समाप्त झाला। अशा प्रकारचा हिरवा कंदील आमच्यापर्यंत आला। 6 अस्त्र फेकले, या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं। कांचनजी अगदीच सांगितलं मी की आतापर्यंत 4 जे विकेट्स फॉलोअप झालेत, तंबूमध्ये परतलेत, ते 4ही विकेट्स हे झेलबाद झालेले आहेत। त्यातील 3 झेल एसटी रक्षकांनी मात्र 4थी झेल आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधोमध पकडली गेली। 4 विकेट्स फॉलोअप झाले। या वेळेला मात्र आता गोलंदाज कोण येणार आहे? यशस्वी गोलंदाज यानं 6 अस्त्र फेकले, 3 धावसंख्या दिल्या, 2 सफलता प्राप्त केल्या। त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये 1 सफलता प्राप्त झाली, दुसऱ्या षटकामध्ये 1 सफलता प्राप्त झाली। अशा प्रकारच्या 4 मोहरे चिरनेर महागणपती टीमचे गारद झाले। या वेळेला आता मात्र
शेवटचा हाणामारीचं षटक कोण घेऊन येणार आवरे टीम कडून? ऋषिकेश गावंड पहिला षटक घेऊन आला होता संदीप गावंड. ज्या संदीप गावंडनं 6 अस्त्र फेकले, एक सफलता प्राप्त केली. त्याच्यानंतर मात्र दर्शन म्हात्रे त्याने एक सफलता प्राप्त केली. त्याच्यानंतर मात्र रोहित म्हात्रे ज्यानं 2 सफलता प्राप्त केली आणि त्याच्यानंतर हा सुद्धा एक डावखुऱ्या डाव्या हाताचा गोलंदाज, एक यशस्वी गोलंदाज ओव्हर द विकेटनं मारा करतोय. पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय विंदने एंड कडून. आता जर पाहिले या 4 गोलंदाजांमधून 3 गोलंदाज डावखुऱ्या डाव्या हाताचे गोलंदाज आहेत आणि डाव्या हाताच्या गोलंदाजाच्या गोलंदाजीचा समाचार घेणं उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडंसं अडचणीचं वाटत असतोय. अतिशय सुरेख पुन्हा एकदा बॅटला चाटून जाणारा चेंडू, यावेळेला मात्र एक पाहता मिसफिल्ड. 2 धावसंख्या पूर्ण करताना दिसत आहेत. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती वाढल्या जात आहेत. धावसंख्या धावपटालावरती 24, लॉस ऑफ 4 विकेट्स, 4/24 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. आडवे फटके घेणं आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या या गोलंदाजीतून उत्तम नमुना आणि नजरानं आपल्याला या डाव्या हाताच्या गोलंदाजांनी आवरी टीमकडून देताना दिसले. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. उर्पित चेंडू पुन्हा एकदा कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथं मात्र स्वतःला आत्महत्या करावी लागेल. इथं मात्र परेश परदेशी येणार बॅक टू पॅव्हेलियन. पाचवा मोहरा गारद होतोय परेश परदेशीच्या स्वरूपात महागणपती चिरणाऱ्या टीमचा आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज राहुल मुंबईकर. चिरनेरमध्ये जर आपण पाहिलं तर नारंगीकर, फोफेरकर, फुंडेकर, मुंबईकर, हातनोलकर अशा प्रकारे अगदीच रांग आपल्याला स्कोअर बोर्डवरती दिसतोय. आणि इथं मात्र मुंबईकर राहुल डाव्या हाताचा फलंदाज, फलंदाजी मार्कवर सज्ज, तर गोलंदाजी मार्कवर डाव्या हाताचा गोलंदाज ऋषिकेश गावंड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजव्या हाताने मारा करतोय. अतिशय सुरेख तशाच प्रकारे कडा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायचा आहे काय होतोय. आणि इथं मात्र पाहता एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण झाली. एक धावसंख्येनिशी धावसंख्या पाव शतकामध्ये 25 पाव शतक पूर्ण करताना दिसतोय चिरनेर महागणपती टीम. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचे फक्त 2 चेंडू. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आला ऋषिकेश गावंड. अतिशय वेधक गोलंदाजी करताना मात्र यावेळेस प्रतिस्पर्धी टीमला थांबवून ठेवलं. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा दुहेरी, तिसरी सफलता आणि चौथा एक. 5व्या चेंडूची फेके करणार, कडा प्रहार जाणार, चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. हा कणकणीत बॅट मधून आलेला या इनिंग मधील 3रा षटकार. तीन षटकार आणि एक चौकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. अगदर जर त्याच धावा सोडल्या तर बाकी एकेरी दुहेरी धावसंख्या प्राप्त करता आली नाही चिरनेर टीमला. आणि म्हणूनच असं म्हटलं जातोय की कधी कधी नोटांपेक्षा नाणीच कामी येत आहेत. सरते शेवटच्या क्षणी यावेळेला लॉंग स्टॉप गाठणार का चेंडू, जाणार सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. नवरात्र उत्सवाच्या दांडियामध्ये घेऊन आला. आगळ्या वेगळ्या प्रकारचे रंग भरले जात आहेत या प्रतियोगितेत, या शृंखलेत, या स्पर्धेमध्ये राम डीजे यांच्या मार्फत. तर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 षटकं संपली गेली आणि 4 षटकं प्रतिस्पर्धी टीमला खेळण्यास देताना मात्र आवरेट टीमनं प्रतिस्पर्धी टीम महागणपती चिरनेर टीमला 35 धावांवरती रोखलेलं आहे अजूनही. कारण माणूस पहिल्यांदा मनातून हारतो आणि त्याच्यानंतर मैदानात हारतो. विवेक हातनोलकर सारखा, नारंगीकर सारखा जर गोलंदाज आपल्याकडे आहे तर कदाचित 24 चेंडूंमध्ये 35 धावसंख्या उभारताना प्रतिस्पर्धी टीमला आपण थांबवून ठेवू का, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
थँक्यू व्हेरी मच. खऱ्या अर्थाने हा आवाज होता आमच्या गुरुवर यांचा. साई सन्मान पुरस्कार, द्रोणगिरी पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइज पुरस्कार आणि बरोबर 6 मार्चला ज्यांना रायगड भूषण प्राप्त केला गेला. आवाज आणि आवाजातील बाज निवेदन क्षेत्रातील द्रोणाचार्य खऱ्या अर्थाने आमच्या गुरुवर नेत्याचे पंडित सरांचा आवाज होता. थँक्यू व्हेरी मच सर. नेक्स्ट मॅच असेल प्रल्हाद स्पोर्ट्स पांडदेवी विपक्ष विलो स्पोर्ट्स केवाळे. या दोन्ही संघाच्या संघाला काय विनंती असेल, आपले टी शर्ट घेऊन जायचं आहे आणि टॉससाठी आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. अपराची नम्रतेची विनंती आहे. ओव्हर टू पंडित सर. धन्यवाद जीवन डाकी सर. चला तर उत्तरार्धाकडे आपण वळतोय. 24 चेंडू 35 धावा. समीकरण कसं सोडवलं जाईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. जो ही उरणचाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. उरणच्या पूर्व विभागातील सराडे गावातील आणि आता मात्र ज्यांची कर्मभूमी ही पलसपी आहे, पलसपीतील आवाज दीपक पाटील यांच्या आवाजातून आपण ऐकणार. उत्तरार्ध एक आयोजन भारी मैदानी ते आहे ग. लाखात एक आयोजन भारी मैदानी ते आहे ग. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात राष्ट्रवादीचा चषक. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात राष्ट्रवादीचा चषक. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात राष्ट्रवादीचा चषक. थँक्यू डीजे. 36 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 4 ओव्हर्समध्ये शेवटच्या 2 बॉलवर आलेल्या 10 धावा या मॅचमध्ये मात्र निर्णायक ठरणार का, आणि त्याच धावा मात्र आता थोड्याशा बळ देतील श्री महागणपती चिरनेर संघासाठी. सलामीची जोडी चला बॅट्समन प्लीज. 36 धावा करायच्यात या मॅच मध्ये. 24 चेंडू आणि 36 धावा, 9ची सरासरी आहे. परंतु श्री महागणपती चिरनेर संघाचा विचार केला तर गोलंदाजीचा तोफखाना या संघाकडे आहे. त्यामुळं नक्कीच चांगली गोलंदाजी जर झाली तर या धावा सुद्धा डिफेंड करण्याचा पूर्णपणे मात्र प्रयत्न केला जाईल या मॅच मध्ये महागणपती चिरनेर संघाकडून. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आज या स्पर्धेची पहिलीच रात्र. कुमारी ओवी आराध्या क्रिकेट क्लब आणि फ्रीडम ग्रुप धाकटी जुई आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहे. राष्ट्रवादी चषक 2022 सन्माननीय अलंकारजी म्हात्रे आणि त्याचबरोबरीनं मात्र त्यांच्या सर्व साथी सहकारी, मग सोमनाथजी म्हात्रे असतील, प्रकाशजी पाटील असतील, आदित्य जोशी असतील, राकेशजी चिर्लेकर यांचं सुद्धा फार मोठं योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदरजी मोकल, दीपकजी घरत, समाधानजी घरत, अमोलजी जोशी, अमित पाटील, प्रमोदजी मोकल, किरण घरत, अमित जोशी, रोशन घरत, प्रतीश मोकल, स्वप्नील म्हात्रे, राहुल घरत, नारायण घरत, सगळ्यांचं मात्र मोठं सहकार्य लाभतंय या स्पर्धेसाठी. आणि या पहिल्याच रात्रीमधील आपण ही स्पर्धा पाहतोय. आज संपूर्ण ज्या टी शर्ट्स आपण पाहतोय, सगळ्या खेळाडूंच्या अंगावर ज्या जर्सीज आपण पाहतोय, त्या स्मरणिक राकेश चिर्लेकर ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात. आणि या प्रत्येक मॅचमध्ये आपण सामनावीर मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी जी आपण पाहतोय ते अर्थातच कैलासवासी फुलाजी महादेव घरत यांच्या स्मरणार्थ कुमार अभिषेक घरत, निशिकांत घरत, अर्थातच धाकटी जुई गावचा आवाज, मराठीचे उत्तम समालोचक, हिंदीमधील उत्तम समालोचक निशिकांतजी घरत ज्यांनी पुरस्कृत केल्यात त्यांचा सुद्धा आपण आभार मानूया. आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. विवेक हातनोलकर यावेळेस मात्र सज्ज होतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेटना फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केलाय बडॉनकडे, सिंगल येते. विवेक हातनोलकर जो पाहायला गेलं तर महागणपती चिरनेर संघाचं एक मुख्य अस्त्र गोलंदाजी मधलं मानलं जाते आणि त्याच्यावर बराचसा निर्भर आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मात्र 2 मुख्य गोलंदाजांकरवी कशा पद्धतीनं गोलंदाजी होणार यावर मात्र या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. परंतु जर दुसऱ्या बाजूला विचार केला तर भोलेनाथ 11 आवरे उरण पूर्व विभागामधील आणखीन एक नामवंत संघ ओळखला जातो. इथे शॉट लेंथ होता, जागेवरून स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप पेच घेतली आणि यष्टीरक्षकांना मात्र पकडलाय झेल आणि पहिला धक्का मात्र सहन करावा लागेल भोलेनाथ 11 आवरे टीमला. फलंदाज श्रीकांत ठाकूर भोपळाही फोडून देता 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रयाला.
एक हातनोलकरना मात्र सफलता मिळवून दिली श्री महागणपती चिरनेर टीमसाठी आणि या सलामीवीरांची जोडी मात्र अगदी दुसऱ्याच बॉलवर फोडली जाते त्यामुळे चांगली सुरुवात ज्या पद्धतीने अपेक्षा होती गोलंदाज विवेक कडून आणि तीच अपेक्षांची पूर्तता करत असताना आता मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय तिसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील दाखल झालाय तसं पाहायला गेलं तर 9च्या सरासरीनं आव्हान मोठं नाहीये परंतु समोर मात्र गोलंदाजीचा तोफखाना आहे आणि या प्रभावी मारा करणारे गोलंदाज मात्र या चिरनेर टीम कडून खेळतात त्यामुळे थोडंसं आव्हान असेल ते बोलेना 11 औरे संघासाठी नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र अगदी पाहायला गेलं तर थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल चिडछाड करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता बॉल मागे येतोय सिंगल एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या 1ने पुढे जात असताना पहिलं षटक जे निर्णायक आहे कारण या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे वर्तुळामध्ये तब्बल 9 क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत फक्त 2च फिल्डर बाहेर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं कधी कधी मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा बऱ्याच वेळा सेफली लँड होत असतं आपण म्हणतो नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडलाय त्यामुळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसतं डीप मिड विकेट आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफ फक्त 2च फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि संपूर्णपणे क्षेत्र मोकळं आहे ते फलंदाजांसाठी गोलंदाज विवेक हातनोलकर यावेळचा हा फटका समोरच्या दिशेला लॉंग ऑन क्लिअर करत असताना इट्स अ ह्यूज हिट उत्तुंग असा षटकार चुकी केली विवेक हातनोलकरना आणि या चुकीची शिक्षा तर भोगायला तयारच राहा लो फुल टॉस बॉल होता आणि आमंत्रण दिलं होतं ते फलंदाज प्रतीक गावणसाठी आणि षटकार मात्र खेचला गेला राऊंड विकेट आला ऑन साइडला टर्न केलाय बॉल मिड विकेट झोन कडे इथे मात्र चांगली फिल्डिंग झाली एकच धाव येईल सिंगलला मात्र होईल धावसंख्येमध्ये बदल त्यामुळे इथून गोलंदाजाची एक एक चूक मात्र चिरनेर संघाला मात्र बाहेर काढेल या स्पर्धेमधून त्यामुळे टिचून मारा करावा लागेल प्रत्येक चेंडू विचारपूर्वक हाताळावा लागेल दुसरी महागणपती चिरनेर टीमला कारण अगोदरच धाबांचं पाठबळ त्या तुलनेनं मात्र कमी आहे आणि या प्रमुख गोलंदाजांकडून मात्र जास्त अपेक्षा आहेत त्या पहिली 2 षटकं मात्र चांगली पडली या मॅच मध्ये कमबॅक करता येऊ शकतं ड्राईव्ह केलाय इथे मात्र मिडॉनला चान्स आहे रनआउटची ओ डायरेक्ट हिट झाला असता तरी ते कदाचित परतावं लागलं असतं परंतु इथे पॉपिंग क्रीज मध्ये आता मात्र सुरक्षित पोहोचलाय त्यामुळे कोणताही धोका नाहीये सिंगल आली एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकांती भोलेनाथ औरे संघ 36 धावा चेस करत असताना 10 धावा एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा फक्त एक षटकार आणि तो पडलेला फुल टॉस बॉल थोडासा वेदना देत असेल तो विवेक हातनोलकरला दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय रोहित नारंगीकर आणखीन एक वेगवान गोलंदाज आणि मिस्टर ॲक्युरेट आहे अचूकता आहे याही गोलंदाजाकडे प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये तर नक्कीच थोडासा अडचणीमध्ये आणण्याची कामगिरी मात्र हाही गोलंदाज करू शकतो आणि ही कामगिरी यापूर्वी बऱ्याच जणांनी मात्र पाहिली असेल ती रोहित नारंगीकरची यावेळेचा हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन कट करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये 1ची नोंद 36 धावा करायच्यात
आतापर्यंतचा विचार केला सलामीवीराला मात्र झटपट गमावलं. श्रीकांत ठाकूरला मात्र खातं उघडू दिलं नव्हतं, परंतु त्यानंतर मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न मात्र केलाय तो प्रतीक गावंड आणि त्याच बरोबरीनं विशाल पाटील. यावेळेचा हा बॉल क्लास करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. जोरदार अपील सुद्धा झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं चिरनेर टीम कडून. नॉट एक्सपेक्टेड. इथून मात्र इच्छा एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट, परंतु इथे थोडासा गलथानपणा मात्र भोवला आणि दुसरी धाव मात्र पूर्ण केली गेली. 2 धाबेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 13 रन्स 13 धावा धावफलकावर. एक एक धाव फार महत्वाची आहे. या मॅच मध्ये लढायचं असेल श्री महागणपती चिरनेर संघाला तर कम्मालीच्या क्षेत्रक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल. बॅकफुटला जाऊन जंटल टच दिलाय. स्मार्ट शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. इथे फटका चाललाय तो डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेजवळ. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल अडवला जातोय. तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता त्या 3 धावा पूर्ण करण्याचा आणि या 3 धावांच्या बरोबरीनं होईल धावसंख्येमध्ये बदल. प्रितेश पाटील कोपरोली त्यांच्याकडून रोहित नारंगीकरला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. कोपरोली संघ प्रितेश पाटील मोठी दहशत यंदाच्या खऱ्या अर्थानं निर्माण केली होती 12 नाईट स्पर्धेमध्ये. कोरसई बी सारख्या बलाढ्य संघाला मात्र पराभूत केलं आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मात्र एक नवा अध्याय लिहिला गेला तो कोपरोली संघाकडून. 2000 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी प्रितेश पाटील कडून. षडा प्लेन धूक करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. यष्टीरक्षकांना घेतला एक सुंदर झेल आणि संपवलाय आता मात्र आणखीन एक फलंदाज प्रतीक गावंड या खेळाडूचा खेळ. तर विनोद स्पोर्ट्स मोरिया 11 जनमान केवाळे संघ या ठिकाणी दाखल होतोय. त्यांचं स्वागत आहे. तकटीजुई स्पर्धेमध्ये नुकताच विहिगर नाईट स्पर्धेमध्ये मात्र सुपर 8 मध्ये हा संघ दाखल झालाय आजच्याच रात्री आणि सुपर 8 ची पाहायला गेलं दुसरी मॅच खेळून सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय. पहिला सामना या ठिकाणी खेळण्यासाठी आणि पहिली रजनी जी झाली होती धाकटी जुईची रनर अप होता हा संघ. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा मिळाली होती. इथे मात्र चांगला चेंडू हाताळला गेला तर रोहित नारंगीकर थोडासा कमबॅक करून देतोय या मॅच मध्ये श्री महागणपती 11 चिरनेर टीमला. नवीन बॅट्समन के पट्टीवर दर्शन म्हात्रे. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल तो चिरनेर टीम कडून. ओव्हर द विकेट ना हा बॉल. इथे मात्र फटका चांगला आहे. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. सिंगल येईल. दुसरा धाब्याचा प्रयत्न. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र का केला गेला हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. आणि दुसरी धाव घेताना मात्र आणखीन एक चांगला फलंदाज यावेळेस मात्र बाद होतोय. लागलाय तिसरा मोठा हादरा भोलेनाथ 11 आवरे संघाला. सगळ्यात जास्त धावा पहिल्या राऊंड मध्ये जो संघ करणार आहे त्याला बाय दिली जाईल. सद्यस्थिती आपण पाहिली तर बोरकार संघ जो आघाडीवर असेल 60 रन्स 60 धावा काढल्यात 4 ओव्हर्स मध्ये. त्यामुळे इथून जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये मुश्किल आहे, परंतु पुढच्या सामन्यामध्ये
नक्कीच संधी असेल ती दोन्ही संघांना. तिथे थोडंसं विचारपूर्वक आता मात्र खेळण्यास भाग पाडले ते भोलेनाथ 11 आवरे संघ. 3 फलंदाज मुख्य फलंदाजांना गमावले आणि मधल्या फळीतील फलंदाजांवर आता मात्र ही धुरा असेल. हो, नारंगीकरचा हा यावेळचा मात्र भन्नाट वेगानं टाकलेला हा बॉल गुडलँड स्पॉटवर पडला आणि काही कळाईच्या आतमध्ये मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता, कमालीचं षटक हाताळलं गेलं आणि हा सामना आता मात्र या धावाचा पाठलाग करणं मात्र सोपं नसेल हे ठणकावून सांगितले श्री महागणपती चिरनेर संघाच्या पहिल्या दोनही गोलंदाजांनी. कारण आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या 17 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती अद्यापही 19 धाबांची. 19 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये आपण टॉस करून घेऊया. एका बाजूला असेल पाणदिवे आणि दुसऱ्या बाजूला मात्र केवाळे जो पनवेल तालुक्यामधील संघ आहे. तर टॉस केला जातोय. तर पहिल्या राऊंड मधील मात्र 5वा सामना असेल. एका बाजूला पाणदिवे संघ आणि या दुसऱ्या बाजूला मात्र पाहुणा संघ आहे. पनवेल तालुक्यामधून मात्र संघ दाखल झालाय. केवाळे कांचनजी पालकर ग्रामपंचायतीचे मात्र उपसरपंच आहेत आणि त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर 2 ओव्हर्स मध्ये अद्यापही 19 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. 1-2 मोठे फटके आले तर लगेच भोलेनाथ 11 आवरे संघ मात्र या मॅच मध्ये इन होऊ शकतो. परंतु इथे सामन्यामध्ये मात्र चुरस निर्माण करणारी गोलंदाजी मात्र झाले ती दोनही मुख्य गोलंदाजांकडून. विवेक आणि रोहितनं मात्र टिचून मारा केलाय. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 17 धावा दिल्यात आणि 3 महत्वपूर्ण फलंदाजांना सुद्धा तंबूचा रस्ता दाखवलाय. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर येतोय. ऋषी नारंगीकर पहिलाच बॉल आडव्या पॅटने यावेळेस मात्र समोरच्या दिशेला पूर्ण शरीर झोकावून मात्र हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. इथे चान्स जरूर होती आणि अंपायर सँडी पालकर सरांचा इशारा येतोय रेफर टू द थर्ड अंपायर. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल या निर्णयासाठी. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम मात्र डिसिजन देईल. परंतु इथे मात्र जर हा गडी गमावला तर थोडीशी नामुष्की होऊ शकेल ती भोलेनाथ 11 आवरे टीम साठी. रोहित मात्रे परतावं लागेल धावचीतच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होतोय. 4था हादरा लागलाय तो भोलेनाथ 11 आवरे संघाला. ऋषी नारंगीकर गोलंदाजी करतोय. राऊंड विकेटने दांडी गुल केले. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. यावेळेस मात्र
आणि लागलाय हा 5वा मोठा हादरा. निम्मा संघ गारद होतोय तो भोलेनाथ 11 आवरे. बाद झालेत. प्रतीक गावण, श्रीकांत ठाकूर, विशाल पाटील, दर्शन म्हात्रे आणि आता रोहित म्हात्रे. आणि पहिले 5ही क्रमांकाचे फलंदाज बाद होत असताना थोडीशी नामुष्की आता मात्र ओढवून घेतले ती भोलेनाथ 11 आवरे संघानं. खरं तर पाहायला गेलं तर हा सामना तेवढा सोपा सुद्धा असेल. अजूनही सामना बॅलन्स आहे म्हणायला काहीच हरकत नाहीये. कारण या मॅच मध्ये अजूनही चेंडू बाकी आहेत ते 10 चेंडू आणि गरज आहे अजूनही 18 धावांची. 18 रिक्वायर्ड रिमेनिंग 10. म्हणजे चेंडू आणि धावा याच्यातलं अंतर जर आपण पाहिलं तर चेंडूपेक्षा मात्र 8 धावा जास्त आहेत. या 8 धावा तुम्हाला 2 चौकार किंवा एखादा षटकार एखादा चौकाराच्या मदतीने मात्र तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतील. परंतु त्यासाठी मात्र खेळपट्टीवर एखाद्या प्रमुख फलंदाजाला मात्र राहावं लागेल. आणि इथून मात्र सिंगल डबल्स ज्याच्याकडे मात्र मोर्चा वळवावा लागू शकतो. इथून आवरे संघाला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये होता बराच वेळ. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून मात्र झाला यशस्वी. हे फार इम्पॉर्टंट आहे. आवरे संघाला इथून मात्र प्रत्येक धाव महत्वाची आहे. या 2 धाबा नक्कीच बळ वाढवतील आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. उर्वरित 9 चेंडू आणि गरज आहे अद्यापही 16 धावांची. 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 9. या 3 बॉलवर एखादा चौकार जरी आला तर या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करता येऊ शकतं ते आवरे संघाला. गोलंदाज सज्ज. यावेळेचा वेगवान चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर मात्र काही कळाईच्या आतमध्ये यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि 16 धावा. प्रत्येक चेंडू मागे मात्र 2 धाबा असं समीकरण असेल. आठ चेंडू आणि 16 धावा. थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. यावेळेस मात्र ऋषी नारंगीकरनं सिंगल येते. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 7 चेंडू आणि 15 धावा. या सामन्यातील कदाचित मी तर म्हणेन या मॅचचा रिझल्ट ठरवणारा हा चेंडू असेल. या बॉलवर एखादा चौकार जरी आला तरीही या मॅच मध्ये ही नसू शकतो भोलेनाथ 11 आवरे संघ. गोलंदाज सज्ज ऋषी नारंगीकर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय अंपायर सांडी पालकर सरांचा. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावर. 7 चेंडू आणि 14 धावा. प्रत्येक चेंडू मागे मात्र 2 धावा असं समीकरण. या मॅच मध्ये मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय ते या संपूर्ण सामन्यामध्ये. यावेळेचा हा बॉल मागे चाललाय. इथून मात्र फाईन लेग सीमा रेषेजवळ मात्र बॉल अडवला जातोय. तोपर्यंत मात्र दुहेरी रन होईल. कंप्लीट लेग बाईटचा इशारा मात्र अंपायरचा येतोय. या 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आणि या स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 24 या आकड्यावर. शेवटचे 6 चेंडू 12 धाबांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 12 धाबा. सामना मात्र कमालीचा चुरशीचा. अंतर आहे फक्त एका षटकाराचं. एक मोठा फटका मात्र आवरे संघाच्या बाजूने हा निकाल नोंदवू शकतो. परंतु इथून मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू विकेट मात्र पुन्हा एकदा महागणपती 11 चिरनेर संघ
या मॅच मध्ये कमबॅक करेल. अजूनही सामना कोणी जिंकलेला नाहीये, कोणी हरलेला नाहीये, परंतु प्रेक्षकांची रंगत मात्र वाढवली जाते. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल हे अजूनही कोणी या मैदानावरचा सांगू शकणार नाहीये. परंतु इथून जर ही स्थिती पाहिली तर गोलंदाजी मात्र कमालीची झाली ती महागणपती 11 चिरनेर संघाकडून. पहिल्या षटकामध्ये हातनोलकरनं विवेकनं दिल्या होत्या 10, परंतु त्यानंतर मात्र रोहित आणि ऋषी नारंगीकर यांनी मात्र दिल्या 7-7 धावा आणि शेवटच्या गोलंदाजासाठी मात्र ठेवल्या त्या तब्बल 12 धावा. सामना लो स्कोरिंग होता, परंतु लो स्कोरिंग मॅच मध्ये सुरुवातीला मात्र फेकलेले विकेट्स, थोडेसे खेळलेले बेजबाबदारपणे स्ट्रोक औरे संघाच्या थोड्याशा अंगलट आल्यात. 6 चेंडू आणि 12 धाबा. गणेश पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोर खेळलाय. लॉंग ऑनला मात्र फिल्डर आहे. एकच धाबेल धावसंख्या 1 ने पुढे जात असताना. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. सूरज ठाकूर त्यांच्याकडून हे पारितोषिक असेल. येणारी 5 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा केली जाते मैदानामध्ये. यावेळेचा हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 25 या आकड्यावर. उर्वरित 5 चेंडू आणि गरज असेल ती 26 धावा झाल्यात. येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 10 रिक्वायर्ड. गोलंदाजाच्या शैलीवर मात्र आक्षेप घेण्यात आलाय आणि इथे टीव्ही स्क्रीनवर सुद्धा पाहिलं जात आहे. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला स्क्वेअर लेगकडे. वेगानं फिल्डर पोहोचलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु हा प्रयत्न अंगलट आलाय. फलंदाज बाद होईल. धावचीच्या स्वरूपात इथे महत्वपूर्ण विकेट गमावले. ती भोलेनाथ 11 औरे संघ. लागलाय हा 6वा हादरा. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कोण असेल हा फलंदाज जो संकट मोचक म्हणून आज औरे संघासाठी उदयास येईल. सुरुवातीचे सगळेच प्रमुख फलंदाज, त्या प्रमुख फलंदाजांपैकी 1-2 जरी आता सद्यस्थितीमध्ये जरा खेळपट्टीवर असते तर मॅचचा रिझल्ट मात्र नक्कीच औरे संघाच्या बाजूने असता. परंतु सद्यस्थिती आपण पाहिली तर महागणपती चिरनेर संघ मात्र थोडासा बलाढ्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश पाटील जो टाकतो शेवटचं षटक. संदीप गावंड ऑन स्ट्राइक. टावकुरी आताचा फलंदाज आहे. इथून मात्र फार मोठी मदार असेल त्याच्यावर. राऊंड विकेट ना. लोवर फुल टॉस बॉल समोर खेचलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लॉंग ऑफला झेलला जातोय. खरं तर फुल टॉस बॉल होता. एखादा मोठा स्ट्रोक कन्वर्ट करणं अपेक्षित होतं, परंतु अपेक्षा भंग करत असताना फलंदाज संदीप गावंड होतोय 0 बाद. फुल टॉस बॉलवर मात्र फेकलेली विकेट. खरं तर चुकीचं शॉट सिलेक्शन आपण म्हणूया, कारण फुलटॉस बॉलवर एखादा चौकार मात्र कन्वर्ट झाला असता तर धाबे दणाणले असते चिरनेर संघाचे सुद्धा. परंतु इथे मात्र फुलटॉस आलेल्या बॉलवर थोडासा गोंधळून गेला. समोर खेचण्याचा निर्णय घेतला, परंतु त्या ठिकाणी मात्र फिल्डर्स होते. सामना आता मात्र डोईजड करून घेतलाय, अवघड करून घेतलाय. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. इथे मात्र प्लम डिलिव्हरी होती आणि लेग बिफोर द विकेट पायचीच सापडला. फलंदाज होईल बाद. LBW बॅट्समन आउट.
बाई मी येतय ग येतय. कम्मालीची गोलंदाजी केले शेवटच्या षटकामध्ये गणेश पाटीलनं सुद्धा. आता मात्र अंतर जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि 9 धाबा. त्यामुळे काही झालं तरी या बॉलवर एक बाउंड्री अपेक्षित आहे ती औरे टीम कडून. खरं तर इतक्याला एखादा चांगला फलंदाज असता तर हा सामना एवाना औरे संघ जिंकून सुद्धा गेला असता. ओव्हर द विकेट हा बॉल. इथे मात्र मागे चाललाय बॉल. नशिबाची साथ काहीशी आहे. भोलेनाथ 11 आवरे टीम साठी मात्र येतोय हा नशिबाचा चौकार. 4 रन. चौकार आता मात्र मी म्हणेन या सामन्याला कलाटणी देणार का. थोडस आता मात्र पाहायला गेलं तर हलचल पाहायला मिळते ती महागणपती चिरनेर संघाच्या स्क्वॉड मध्ये सुद्धा. कारण या सामन्याचा निकाल आता मात्र आलाय तो शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू आणि गरज आहे ती 5 धाबांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे षटकार खेचावा लागेल तो प्रथमेश गावंडला. 1 चेंडू 6 धावा हा कारनामा मात्र बऱ्याच वेळा पाहिला असेल तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु इथे हिरो नाही तर सुपर हिरो होण्याची संधी मात्र चालून आले ती प्रथमेश गावंडला. आतापर्यंत गणेश पाटीलनं मात्र चांगली गोलंदाजी केली. मागे मात्र हा चौकार गेलाय परंतु अशा मुवमेंटला मात्र ही बाउंड्री आली आहे तर थोडंसं टेन्शन आता मात्र श्री महागणपती चिरनेर संघावर सुद्धा आहे. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवर मात्र गणेश पाटील तर समोर उभा आहे तो अर्थातच प्रथमेश गावंड. लास्ट बॉल. इथे मात्र बॉल कवसला चाललाय. अवघ्या 1 धावेनी मात्र पराभूत व्हावं लागतंय. स्कोर इज लेवल. काय मॅच झालंय. तुफान मी तर म्हणे रंगतदार सामना पाहायला मिळाला. आता 1 धावेची किंमत कळून चुकली असेल की क्रिकेटमध्ये किती मोठी आहे. आणि मगाशी म्हणालो होतो मी इच अँड एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट. ही 1 धाव कुठेही काढता आली असती परंतु कौतुक करूया शेवटला 10व्या क्रमांकाचा फलंदाज प्रथमेश गावंडच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 2 चौकार आले. या सामन्यामध्ये रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु फक्त 1 धावेनं मात्र हा निसटता पराभव आता थोडासा जिव्हारी लागेल. परंतु वेल प्लेड. औरे संघानं सुद्धा खूप चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण करूया. आणि या स्पर्धेमधील मात्र विजयी सलामी देतोय श्री महागणपती चिरनेर संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम चिरनेर.